नमस्कार शेतकरी मित्रांनो, NPK 19-19-19 या विद्राव्य खताविषयी माहिती आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, हे खत काय आहे, कसं काम करतं, याचा वापर कधी करावा, किती करावा, त्याचबरोबर याचे फायदे काय आहेत। 19-19-19 हे विद्राव्य खत आपण इतर कोणत्या टॉनिक, मायक्रोन्यूट्रिएंट, बुरशीनाशक, कीटकनाशकांबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता। त्याचबरोबर ड्रिपमधून याचा वापर किती करावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, NPK विद्राव्य खत 19-19-19 यामध्ये नायट्रोजन 19% असतो, फॉस्फरस 19% असतो आणि पोटॅशियम 19% या समप्रमाणामध्ये हे तीनही मुख्य अन्नद्रव्य आपल्याला 19-19-19 या विद्राव्य खतामधून मिळत असतात। शेतकरी मित्रांनो, या खताचा वापर आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, या खताच्या माध्यमातून पिकांची वाढ, पिकांचा फुटवा करण्यासाठी हे खत मदत करत असतं। शेतकरी मित्रांनो, 19-19-19 NPK वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजे 100% विद्राव्य खत आहे। हे पाण्यामध्ये 100% विरघळून जातं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण याची फवारणी करू शकतो किंवा ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा याचा वापर आपण करू शकतो। शेतकरी मित्रांनो, हे एक प्रारंभिक दर्जाचं खत आहे। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच आपली पिकं 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान असताना ज्यावेळेस आपल्याला आपल्या पिकांची वाढ चांगली होणं गरजेचं असतं, त्याचबरोबर चांगला फुटवा निघणं गरजेचं असतं, मुळांची वाढ होण्याची गरज असते, तर हे खत त्याला मदत करतं। कारण शेतकरी मित्रांनो, यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश 19% असं समप्रमाणामध्ये असतं। त्यामुळं आपल्या पिकांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी याची मदत आपल्या पिकांना मिळत असते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये 3 स्वरूपांमध्ये नायट्रोजनचा हा स्रोत आहे। अमाइड, अमोनिकल आणि नायट्रेट स्वरूपात हा आपल्याला नत्र मिळत असतो। त्यामुळं आपली पिकं हिरवीगार दिसतात। त्याचबरोबर हा एक 3 मुख्य अन्नद्रव्यांचा सोर्स आहे, म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश। ते पिकांच्या प्रमुख गरजा पोषण पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं। शेतकरी मित्रांनो, NPK विद्राव्य खत 19-19-19 हे आपण सर्व प्रकारच्या पिकांवरती वापर करू शकता। याचं फवारणीसाठी प्रमाण जर पाहिलं तर 15 लिटर पाण्यासाठी 75 ते 80 ग्रॅम आपण मिक्स करून पाण्यामध्ये फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर ड्रिपच्या माध्यमातून करण्यासाठी 3 ते 4 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण ड्रिपच्या माध्यमातून NPK 19-19-19 हे विद्राव्य खत वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण या खताची फवारणी किंवा वापर हा वाढीच्या अवस्थेमध्ये करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, याचा वापर फुलांच्या अवस्थेमध्ये आणि फळांच्या अवस्थेमध्ये आपल्याला टाळायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 19-19-19 हे विद्राव्य खत वापरल्यानंतर आपल्याला सुंदर रिझल्ट पाहायला मिळतात। परंतु अजून जास्त चांगले रिझल्ट त्याचबरोबर त्याच फवारणीबरोबर आपण कोणती टॉनिक, कोणती मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्याचबरोबर कोणती बुरशीनाशकं, त्याचबरोबर कीटकनाशकं मिक्स करून फवारणी करू शकतो, तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया। शेतकरी मित्रांनो, पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण 19-19-19 हे सुरुवातीला आपलं पीक ज्यावेळेस 25 ते 40 दिवसाच्या दरम्यान असतं, ज्यावेळेस फुलांची अवस्था नसते, वाढीची अवस्था असते, त्यावेळेस 19-19-19 हे विद्राव्य खत आपण 80 ते 100 ग्रॅम घ्यायचं आहे। अधिक आपल्याला RCF कंपनीचं मायक्रोला यामध्ये 30 ते 40 मिली घ्यायचं आहे। अधिक M45 किंवा 22 किंवा साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम, अधिक प्रोफेक्स सुपर हे 30 मिली कीटकनाशक आपल्याला घेऊन फवारणी करायची आहे। हे प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे। मित्रांनो, 19-19-19 हे खत आपल्याला कॅल्शियम युक्त खतांमध्ये मिसळायचं नाही। शेतकरी मित्रांनो, या खताचा प्रभाव जर पाहिला तर 15 ते 20 दिवस आपल्या पिकावरती याचा प्रभाव पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, 19-19-19 हे खत वापरण्याची वेळ महत्त्वाची असते। शेतकरी मित्रांनो, हे खत सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण पिकांवरती वापरायचं आहे किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण याचा वापर करू शकता। मित्रांनो, 19-19-19 या खताचे फायदे पाहिले तर आपल्या पिकांच्या वाढीसाठी संतुलित पोषण द्रव्यांचा पुरवठा करतं, त्याचबरोबर हिरवाईला प्रोत्साहन देतं, मुळांचा विकास करतं, फुलं आणि फळांची वाढ होते, दुष्काळ आणि ताण सहनशीलता आपल्या पिकांमध्ये वाढते, पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते। त्याच्यामुळं आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये फायदा झाल्याचा दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, याची किंमत जर पाहिली तर आपल्याला 1 किलो हे 150 ते 200 रुपयाच्या दरम्यान मिळू शकतं। त्याचबरोबर 25 किलोची बॅग ही
1600 ते 1700 रुपयाच्या दरम्यान आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते। याची किंमत लोकल मार्केटमध्ये कमी जास्त असू शकते। शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1881 यावरती आपण सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक माहिती घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद।